हा व्हिडिओ 18 वयोगटावरील प्रेक्षकांसाठी आहे। या व्हिडिओचा उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आहे। कधी-कधी असं होतं की तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्यासोबत सर्वात मोठा विश्वासघात करते। कधी-कधी काही नाती इतकी गुंतागुंतीची होतात की त्यांचा शेवट खूप भयावह असतो। आजची ही कथा अशीच आहे। ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला विचार करायला लावेल की खरं प्रेम आणि वेडसरपणा यांच्यामधली सीमारेषा किती अस्पष्ट असते। भोपाळच्या पंचशील नगरमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये घडलेली ही घटना। एक 19 वर्षांची तरुणी शबनम तिच्या लग्नाआधी काही दिवस आधी तिच्याच घरात तिचा गळा चिरून खून झाला। या हत्येने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडवून दिली। हा गुन्हा कोणालाही सामान्य वाटेल, पण त्याची पार्श्वभूमी खूप गुंतागुंतीची आणि धक्कादायक आहे। या हत्येमध्ये समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीने समाजाला एक मोठा प्रश्न विचारला आहे। या घटनेने लोकांच्या मनात भीती निर्माण केली, पण पोलिसांच्या जलद तपासामुळे हे प्रकरण अवघ्या 24 तासात उघडकीस आलं। या प्रकरणाने दाखवून दिलं की एखाद्या व्यक्तीच्या मनात असलेली ईर्ष्या आणि सूडबुद्धी किती भयानक रूप घेऊ शकते। या प्रकरणाचा मुख्य आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच जुना प्रियकर मोबिन खान होता। या एका घटनेने प्रेम, विश्वास, नाती आणि समाजाच्या मूल्यांवर अनेक प्रश्न उभे केले आहेत। आज आपण या घटनेच्या खोलात जाऊन बघूया की अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे एका प्रेमाच्या नात्याचा शेवट इतका भयंकर झाला। हे प्रकरण फक्त एका खून आणि तपासणीपुरतं मर्यादित नाही। ही एका अशा समाजाची गोष्ट आहे जिथे नातेसंबंधातील गुंतागुंत जीवघेणी ठरते। ही अशा कुटुंबांची व्यथा आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी निर्णय घेतात, पण त्यांना माहीत नसतं की त्यांचे निर्णय किती मोठे परिणाम घडवून आणू शकतात। या कथेचा प्रत्येक भाग तुम्हाला विचार करायला लावेल की आपण आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये आणखी काय सुधारणा करू शकतो। ही कथा आपल्या समाजाला आरसा दाखवणारी आहे। त्यामुळे जर तुम्हाला अशाच कथा आणि त्यांच्या मागची सत्यता जाणून घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यासोबत नेहमीच अशा गंभीर आणि संवेदनशील विषयांवर बोलण्यासाठी प्रयत्नशील राहू। चला तर मग सुरुवात करूया। घटना 2 सप्टेंबर 2025 ची आहे। भोपाळच्या पंचशील नगरमध्ये राहणारी 19 वर्षांची शबनम आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती। तिच्या घरात तिच्या आईवडिलांसोबत आणि भावासोबत ती आनंदाने राहत होती। 2 महिन्यांपूर्वीच तिचा एका चांगल्या कुटुंबातील इंजिनियरशी साखरपुडा झाला होता आणि ऑक्टोबरमध्ये तिचं लग्न ठरलं होतं। घरात लग्नाची तयारी सुरू होती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। 1 सप्टेंबरच्या रात्री शबनमने कुटुंबियांसोबत जेवण केलं आणि नंतर ती आपल्या वरच्या बेडरूममध्ये झोपायला गेली। तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरच्या सकाळी जेव्हा ती खूप वेळ खाली आली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबाला चिंता वाटली। तिच्या वडिलांनी दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। त्यांनी कसाबसा दरवाजा उघडला आणि आत पाहिलं। समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। शबनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तिचा गळा एका धारदार शस्त्राने चिरलेला होता। तिच्या डोक्याजवळ एक ब्लेड ठेवलेली होती। सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की हे आत्महत्येचं प्रकरण आहे, कारण ब्लेड तिथे ठेवलेली होती, पण त्यांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली। सिटीनगरचे SHO गौरव सिंग आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाहिलं की ब्लेडने इतका खोल जखम करणं शक्य नाही, कारण जखम खूप खोल होती आणि ब्लेड खूप लहान होती। तसेच रक्ताच्या थारोळ्यावरून हे स्पष्ट होतं की तिचा खून झालाय। त्यांनी लगेच आत्महत्येची शक्यता फेटाळून लावली। त्यांनी तपास सुरू केला। पोलिसांनी प्रथम शबनमच्या कुटुंबाची चौकशी केली, तेव्हा त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या। पोलिसांनी शबनमचा फोन तपासला आणि तिच्या कॉल आणि चॅट हिस्ट्रीची तपासणी केली, तेव्हा त्यांना एक मोठा सुगावा लागला। तिच्या फोनमध्ये मोबिन खान नावाच्या एका व्यक्तीसोबतची तिची जुनी ओळख आणि त्यांचं संभाषण समोर आलं। मोबिन हा त्यांच्या शेजारीच राहत होता। शबनम आणि मोबिन गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचं प्रेमसंबंध होतं। मोबिनला शबनमच्या साखरपुड्याची बातमी समजली होती। मोबिनने तिच्याशी अनेक वेळा लग्न तोडण्याची विनंती केली होती, पण तिने नकार दिला होता, कारण तिला तिच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करायचं होतं। तिच्या नकाराने मोबिनच्या मनात राग आणि सूडबुद्धीचा जन्म झाला। मोबिनला कोणत्याही परिस्थितीत शबनमला दुसऱ्या कोणासोबतही लग्न करू द्यायचं नव्हतं। त्याने तिला अनेक वेळा धमकी दिली होती, पण शबनमने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। पण तिला हे माहीत नव्हतं की मोबिनने तिच्या खुनाचा कट रचला होता। 1 सप्टेंबरच्या रात्री जेव्हा शबनम आपल्या खोलीत झोपायला गेली, तेव्हा मोबिनने शेजारच्या घराच्या गच्चीवरून तिच्या खोलीत प्रवेश केला।
तो तिच्या खोलीत पूर्वीपासूनच येत जात असे, त्यामुळे शबनम त्याच्या येण्याबद्दल अनभिज्ञ होती. तिच्या खोलीत पोहोचल्यावर मोबिन आणि तिच्यामध्ये जोरदार वाद झाला. तो पुन्हा एकदा तिला लग्नासाठी दबाव टाकत होता. तिने त्याला नकार दिला. हा नकार ऐकून त्याच्या डोक्यात राग गेला आणि त्याने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा चिरून खून केला. तिला कोणत्याही प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. खून केल्यावर त्याने पोलिसांना संशय येऊ नये म्हणून एक ब्लेड तिच्या शरीराजवळ ठेवली आणि ज्या मार्गाने तो आला होता त्याच मार्गाने पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना मोबिनवर संशय आला. त्यांनी मोबिनला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तो काहीच सांगत नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली आणि त्याला फोनचे रेकॉर्ड्स आणि इतर पुरावे दाखवले तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने खून केल्याची कबुली दिली आणि त्याच्याच माहितीवरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला. पोलिसांनी मोबिनला तात्काळ अटक केली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. हा तपास DCP झोन 1 शशांक यांच्या नेतृत्वाखालील टीमने केला. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले. प्रेम खरं की फक्त एक वेड? आपण आपल्या मुलांशी अशा गंभीर विषयांवर बोलतो का? ही एक अशी घटना आहे की जी आपल्याला सांगते की प्रेम जेव्हा वेडसरपणा बनतं तेव्हा ते किती घातक असू शकतं. या प्रकरणात शबनमने आपल्या कुटुंबाचा मान राखला, पण मोबिनने तिच्या निर्णयाचा आदर केला नाही. त्याने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ती ऐकली नाही तेव्हा त्याने तिचा जीव घेतला. या घटनेने सिद्ध केलं की नातेसंबंधात पारदर्शकता किती महत्त्वाची असते. जर शबनमने तिच्या कुटुंबियांना मोबिनबद्दल सांगितलं असतं तर कदाचित ही घटना घडली नसती. पण कधीकधी समाजातल्या दबावामुळे किंवा भीतीमुळे लोक अशा गोष्टी लपवतात आणि त्याचे परिणाम खूप गंभीर होतात. हे प्रकरण आपल्याला शिकवून जातं की प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे. कुणालाही दुसऱ्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकण्याचा हक्क नाही. या घटनेने हे देखील दाखवून दिलं की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही किती गंभीर आहे. एक मुलगी आपल्या घरातही सुरक्षित नाही ही एक चिंताजनक गोष्ट आहे. या घटनेने संपूर्ण देशात महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. हे प्रकरण आपल्याला आठवण करून देतं की कोणत्याही नात्यात जेव्हा प्रेम आणि आदर संपतो तेव्हा त्या नात्याचा शेवट होणे योग्य असते. पण काही लोक या गोष्टी स्वीकारू शकत नाहीत. मोबिनने आपल्या वेडसर प्रेमापायी एक निष्पाप जीव घेतला. या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या मुलांना अशा नातेसंबंधांविषयी योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. या घटनेने लोकांच्या मनात भीती निर्माण केली, पण पोलिसांच्या जलद तपासामुळे हे प्रकरण अवघ्या 24 तासात उघडकीस आलं. या प्रकरणाने दाखवून दिलं की एखाद्या व्यक्तीच्या मनात असलेली ईर्ष्या आणि सूडबुद्धी किती भयानक रूप घेऊ शकते. या प्रकरणाचा मुख्य आरोपी दुसरा तिसरा कोणीच नसून तिचाच जुना प्रियकर मोबिन खान होता. या एका घटनेने प्रेम, विश्वास, नाती आणि समाजाच्या मूल्यांवर अनेक प्रश्न उभे केले आहेत. आज आपण या घटनेच्या खोलात जाऊन बघितलं की अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे एका प्रेमाच्या नात्याचा शेवट इतका भयंकर झाला. तुमच्या मते अशा परिस्थितीत आपल्या समाजाने आणि आपल्या कुटुंबाने काय करायला पाहिजे?